तसंच ठाण्यामध्ये सुद्धा तितकाच मोठा उत्साहामध्ये आणि जोशात ही शोभायात्रा निघते। ठाण्यामध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सुद्धा आपल्या सोबत आहे। सुस्मिता, गुड मॉर्निंग आणि तुलाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी ठाणेकर उत्साही आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाण्याचे आहेत, त्यामुळे या शोभायात्रेची शोभा वाढवण्यासाठी ते देखील या शोभायात्रेत सहभागी होत असतात। आणि दुसरं म्हणजे एक मराठमोळा सण, ठाणं हे कलेची संस्कृती आहे, त्यामुळे सगळ्या कलांचा आविष्कार जो आहे तो ठाण्यातल्या या शोभायात्रेत दरवर्षी पाहायला मिळतो। सध्या काय या ठिकाणी वातावरण आहे? सगळे ठाणेकर जमलेले असतील। सुंदर आजचा दिवस म्हणावा लागेल, कारण हिंदू नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, चैत्राची सुरुवात झालेली आहे आणि हाच उत्साह, हाच आनंद आज ठाणेकरांना सुद्धा अनुभवता येणार आहे। ठाणेकर आज कपिलेश्वर मंदिरातल्या या पालखीला सुरुवात झाल्यानंतर या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। इथे ही पालखी आता सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळातच इथून ही पालखी पुढे मार्गस्थ होऊन सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाणार आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत। नरेश मस्कीजी आपल्यासोबत आहेत। नक्कीच ठाणेकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी शोभायात्रांचं विशेष स्वरूप आज पाहायला मिळतंय। नवीन वर्षाच्या शुभेच्छा काय सांगा? संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू बंधू भगिनींना आणि हिंदू धर्मावर प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकांना या पाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आमच्या दृष्टीने गेल्या वर्षीपासून पाडव्याला फार एक महत्त्व आहे आमच्या शोभायात्रेला, कारण आमचे मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे या शोभायात्रेची सुरुवात करतात आणि त्या मिरवणुकीमध्ये सामील होत असतात। वेगवेगळे चित्ररथ सुद्धा असणार आहे, स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत। साधारणपणे मोठ्या संख्येनं आजच्या दिवसासाठी तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। आपण पाहताय म्हणजे ही लगबग 2 महिन्यापासून सुरू होते। बैठका, चाळी वाईज, इमारती वाईज, एरिया वाईज बैठका, आणि आपण कशा पद्धत कुठला चित्ररथ काढायचा, कशा पद्धतीने सहभागी व्हायचा, माय भगिनी महिला एक 15-20 दिवस अगोदरपासून या शोभायात्रेची तयारी करत असतात। कुठली साडी घालायला पाहिजे, कसं नटलं पाहिजे, अशा पद्धतीने ही शोभायात्रा जरी आजच्या दिवसाची असली तरी 2 महिन्यापासून लोक तिच्या तयारीत असतात। तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि काही वेळातच या शोभायात्रेला कपिलेश्वर मंदिरातून सुरुवात होणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्री सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत। अगदी बरोबर आहे। जसं ठाण्यातली सुद्धा आपण पाहिलं, कोपिनेश्वर मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होते, त्या ठिकाणाहून पालखी निघते आणि त्यानंतर संपूर्ण ठाणे परिसरामध्ये रामारुती रोड, नौपाडा अशा संपूर्ण गोखले रोड या भागामधून ही शोभायात्रा जात असते। बाईक रॅली असतात, रांगोळी पायघड्या आपल्याला सगळ्याच शोभायात्रांमध्ये पाहायला मिळतात आणि आकर्षण असतं ते म्हणजे चित्ररथांचं। यानंतर जाऊया